नमस्कार, मी विनोद बाहेकर। मित्रांनो, सध्या सर्वांसाठी चर्चेचा विषय की आपल्याला बीएमएस कॉलेज जे आहे तर ते गव्हर्नमेंटचं मिळायला पाहिजे। म्हणजे अगदी 330 वाला जरी विद्यार्थी असेल तर त्याची सुद्धा अपेक्षा असते की सर मला बीएमएस मिळेल का, आणि मिळालं तर ते गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का। तर साहजिक आहे, कारण आता सध्या आपण नीट दिलेली आहे। जर तुम्ही आता हा व्हिडिओ जर लवकर बघत असाल, नीट रिझल्ट लागण्याच्या अगोदर, तर एक उत्सुकता असते मनामध्ये की सर बीएमएस कमी कट ऑफ वालं गव्हर्नमेंट कसंही कॉलेज असलं तरी सुद्धा चालतं। तर या व्हिडिओमध्ये आपण एक असं कॉलेज महाराष्ट्रामधलं डिस्कस करतोय की जे गव्हर्नमेंट आहे आणि त्याचा कट ऑफ जो आहे तर तो कॅटेगरीनुसार जो लो जातो, म्हणजे आपल्याला किमान किती मार्क्स त्या कॉलेजसाठी असावेत आपल्या कॅटेगरीसाठी। तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघतोय। नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। स्क्रीनवरचा नंबर जर लागत नसेल तर नंबर बिझी असा एक मेसेज करा, तुम्हाला एक अल्टरनेट नंबर दिला जाईल, आमच्यासोबत तुमचं 100% बोलणं होईल। बघा, आता जर आपण महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट एडेड बीएमएस कॉलेजची जर यादी केली तर मित्रांनो जवळपास 22 कॉलेजेस आहेत। यामध्ये टॉपला येणारं आरे पोदार, जे की नवी मुंबईचं कॉलेज आहे। आरे पोदार आयुर्वेदिक कॉलेज मुंबई, आणि या कॉलेजचा जो कट ऑफ आहे तर तो खूप हाय असतो। म्हणजे जेव्हा एमबीबीएसच्या अलॉटमेंट संपतात तर त्यानंतर हेच कॉलेज सुरू होतं, आरे पोदार। आता जर समजा आपला स्कोर थोडा कमी येतोय नीटमध्ये आणि आपल्याला सुद्धा एक गव्हर्नमेंट कॉलेज मिळावं की जे आपल्या स्कोरनुसार आपल्याला मिळालं पाहिजे, कोणतीही फीज न लागावी, तर यासाठी आपण थोडा शोध घेतो। तर आता हे जे कॉलेज आहे मित्रांनो, तर कॉलेज आहे 3129 कोड असणारं कॉलेज आहे। शिरपूर धुळ्याचं बोराडीचं कॉलेज आहे। KTRA आयुर्वेदिक हे जे कॉलेज आहे बोराडी शिरपूरचं। तर यामध्ये जो पण समजा मागच्या वर्षीचा कट ऑफ होता तर त्यामध्ये जर आपण एससी या कॅटेगरीचा जर विचार केला तर एससी साठी जो फर्स्ट ऍडमिटेड स्टुडंट होता, म्हणजे हायेस्ट स्कोर वाला एससी कॅटेगरीचा, तर त्याला 412 एवढे मार्क्स लागले। आणि जर आपण त्यातलाच जर लास्ट ऍडमिटेड स्टुडंट घेतला एससी साठीचा तर 389 ला हे गव्हर्नमेंटचं बीएमएस कॉलेज मिळालं 2023 मध्ये। आता हेच जर समजा आपण एसटी या कॅटेगरीसाठी जर बघायला गेलो तर एसटी साठी जो फर्स्ट ऍडमिटेड आहे तर तो आहे 313 एवढ्या स्कोरवाला, ठीक आहे। आणि जो लास्ट ऍडमिटेड आपल्याला दिसतोय याच कॉलेजमध्ये तर तो आहे मित्रांनो 269 स्कोरवाला। आता बघा, तुम्ही जर समजा एसटी मध्ये येत असाल तर तुम्हाला या पद्धतीने जर स्कोर आला तर ठीक आहे, बट ऑल इंडिया रँक सुद्धा मॅटर करतं की जे नंतर आपल्याला कळणार आहे। आता जर समजा आपण व्हीजे या कॅटेगरीचा जर विचार केला शिरपूर धुळ्याच्या बीएमएस कॉलेजसाठी, तर मित्रांनो व्हीजे साठी जो स्कोअर मागच्या वर्षी लागला तर तो 444 लास्ट ऍडमिटेड आहे। आणि जो पहिला विद्यार्थी की जो हायेस्ट होता तर तो 445 होता। थोडक्यात काही डिफरन्स नाही, बट तुम्हाला या पद्धतीने स्कोर येतोय का तर त्यावेळेसच हे कॉलेज तुम्हाला मिळू शकतं। तुमचा स्कोर जर 350 पावणे 400 तर गव्हर्नमेंट जे बीएमएस कॉलेज आपण अपेक्षित धरतोय तर त्यापेक्षा एखादं सेमी गव्हर्नमेंट चांगलं कॉलेज जॉईन करून नंतर समोर अपग्रेडेशन मध्ये जाणे हा एक पर्याय असतो। आणि तो जो पार्ट आहे तर तो काउन्सिलिंग मध्ये येणार आहे। जर समजा तुम्हाला नियमांबद्दल अधिक माहिती नसेल किंवा जर तुम्ही अजून काही दुसरे व्हिडिओज जर आपल्या अकॅडमीचे बघितले नसतील तर जवळपास सगळं अपलोड आपण या चॅनलवर करून ठेवलेलं आहेच। सर्व पालकांना ते फायद्याचं ठरतंय, कारण जे पण येत आहेत व्हिजिटसाठी तर ते सगळं सांगतात की सर तुमचे जे पब्लिक व्हिडिओज आहेत तर त्यामुळे आम्हाला बराचसा फायदा होतो। तुम्हाला यायचं असेल व्हिजिटला तुम्ही येऊ शकता, कारण आता सध्या म्हणजे मे मंथ मध्ये मी आहे ऑफिसला, पण येण्याच्या अगोदर एकदा नक्की कॉल किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा। आता याच कॉलेजमध्ये धुळ्याच्या कॉलेजमध्ये जर आपण बघायला गेलो तर एनटीबी या कॅटेगरीसाठी जो स्कोअर दिसतोय तर तो मित्रांनो एनटीबी साठी थोडा वाढलेला नाही, थोडा 410 पर्यंत येतोय। सॉरी, एनटीबी साठी 410 लास्ट ऍडमिटेड आहे आणि जो फर्स्ट ऍडमिटेड आहे तर तो आहे 413। ओके, आता एनटीसी जी कॅटेगरी आहे की ज्यामध्ये एनटीसी मध्ये लास्ट ऍडमिटेड आहे 375, थोडक्यात 400च्या आतमध्ये आली ही कॅटेगरी एनटीसी। कॅटेगरी एनटीडी लास्ट ऍडमिटेड आहे 346 आणि फर्स्ट ऍडमिटेड आहे 405। ओके, या पद्धतीने तुम्ही स्कोर आणलाय का या येणाऱ्या परीक्षेमध्ये तर बघा। आता ओबीसी जर आपण बघायला गेलो तर ओबीसी साठी तुम्हाला जो स्कोअर आहे तर तो लास्ट ऍडमिटेड आहे 468। थोडक्यात तुम्ही जर ओबीसी मध्ये असाल तर यावर्षी तुमचा हा स्कोअर जो आहे तर हा थोडा जास्त असायला पाहिजे। आता मागच्या वर्षी या कॉलेजमध्ये जो समजा कट ऑफ येतोय दरवर्षीच्या तुलनेमध्ये जर आपण बघायला गेलो तर काही ठिकाणी समजा आपल्याला 468 दिसत आहेत, काही ठिकाणी कोणत्या कॉलेजमध्ये 444 सुद्धा आहे।
मग ओबीसी साठी जर 444चा विचार केला आपण तर टिळक जे पुण्याचं कॉलेज आहे तर ते सुद्धा अलॉट झालेलं आहे. ओके, आता जर आपण धुळ्याच्या या कॉलेजमध्ये जर विचारात घेतलं की ओपनचा नेमका कट ऑफ किती होता, तर ओपनसाठी मित्रांनो 454 एवढ्यावर अलॉटमेंट झालेली आहे. ओके, आता बघा हा सगळा कट ऑफ शिरपूरचा आहे, धुळ्याचा. आता यामध्ये काही कॅटेगरीजला जरा एक्स्ट्रा मार्क्स लागले, काहीला थोडे कमी लागले. इतर आता समजा मी टिळक पुण्याचं एक्झाम्पल घेतलं, त्यामध्ये ओबीसीचा थोडा स्कोर कमी लागला. पण आता हे जे आहे हे ओव्हरऑल कट ऑफ थोडं कमी येणार कॉलेज की जे आपण डिस्कस केलं या व्हिडिओमध्ये. माहिती जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लाईक करा म्हणजे यामुळे उत्साह अजून वाढतो. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.